आरुईने इतकं मोठं मॅटर करून ठेवलेलं आहे माहितीये का. आरुई आहे ना खूप जास्त सॅड झालेली आहे, अशी नाराज आहे यार प्लीज यार, मी एवढं परेशान झाले असते. आरुईचा आज कम्प्लीट मूड ऑफ आहे, त्याच्यामुळे मूड फ्रेश करण्यासाठी ना मी आपली एक्सरसाइज घेतलेली आहे. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. गाईज आम्ही ना खूप दिवसानंतर इंस्टाग्रामला आणि यूट्यूबला एक कॉमेडी व्हिडिओ पोस्ट केला. खूप जास्त भारी वाटलं. जसं आता मी डेली व्लॉग करतोय ना तसं प्रयत्न करणार आहे की डेली ना आपले कॉमेडी व्हिडिओज पण पोस्ट झाले पाहिजे. आणि माझ्या पाठीमागे ही जी फ्रेम दिसते ना, हे ॲक्च्युली आम्हाला गिफ्ट आलं होतं. हे बघा किती मस्त, याच्यावर लिहिलेलं आहे जोकर आणि इथं वरती माझा फोटो आहे. अशी एक सेम फ्रेम आहे ना आरुईची आणि माझ्या फोटोची पण आहे. आणि एक भामटी पोरगी बघा मला सोडून एकटी एकटी जेवण करत बसलेली आहे. तुला किती वेळेस आवाज दिले, तू आलाच नाही. काही आवाज दिला नाही भामटे. आपण जर सोबत जेवण केलं ना प्रेम पण वाढतं माहिती का. बस ना मग जेवायला. तुझ्याच ताटात बसायचंय मला. बस ताटात नको बसू यार प्लीज. साईडला बसू का. हा भो आलं की लेवल का बंद आता. तू कर बरं काश डोळे कर, वरती बघ ना कॅमेऱ्याकडं. मस्तपैकी या ठिकाणी वरण भात आहे, खाऊ घाल बरं का मला प्रेमाने. कर वांग्याचं भरीत पण आहे का. हो खाऊ घाल, करून देते. तेवढंच आयतं खायला भेटते. टमाटर नको. टमाटर नाही आवडत तुला. कधीपासून टमाटर नाही खात रे तू. जवळजवळ मी जन्माच्या आधीपासून शाळेतच पहिले खात होता, नाही का. आता आता आहे ना माझं पण जेवण झालेलं आहे आणि डेली ना मी जेवण झाल्यावरती ना व्हिटॅमिन सी ची एक कॅप्सूल असते, ती पाण्यात टाकतो आणि पिऊन घेत असतो. गाईज आजकाल आहे ना मी जास्त गोरा दिसायला लागलेलो आहे आणि आरोही आहे ना काळी दिसायला लागलेली आहे. इकडे इकडे हे बघा. हे कस काय. मी स्किन केअर करतोय. सेम नाही दिसतोय. नाही हे बघा सेम. काली दिसते काली. मी तर काहीच लावलेलं नाही, मी फक्त मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावलेली आहे. कॉम्पॅक्ट पावडर पण लावलेली आहे तू. नाही, साधी पावडर लावलेली मी. आणि मम्मीचा आहे ना किती वेळचा नुसता फोनच चालू आहे आणि मम्मी आहे ना शेंगा काढत बसलेली आहे. हे बघा भुईमुगाच्या शेंगातनं आहे ना दाणे काढत बसलेली आहे. आणि बहुतेक त्याच्यातून पैसे पण निघालेले. हे बघा शेंगातून पैसे, शेंगदाणे. कोणाला फोन चालू आहे मम्मी. चालू आहे मम्मीचा नातेवाईकांना फोन. त्या दिवशी ना आपल्या इलेक्ट्रिक सायकलचं आहे ना सीटच गेलंय तुटून. आता आहे ना नवीन सीट घ्यावं लागणार आहे. नाही होणार वेल्डिंग. मम्मीनी ना सगळी पार्किंग फुल करून टाकलेली आहे. सगळीकडे नुसते कपडेच वाळत आहे. बघा या साईडला पण कपडे वाळत आहे, तिकडं पण कपडे वाळत आहे, नुसते कपडेच कपडे. मी ना आता आपली ना थार पुसून काढतो. पहिले ना थार आहे ना मी पुढे घेऊन टाकतो, त्याच्यानंतर क्लीन करू. आणि आता आहे ना हर्षद पण शाळेतून आलेला आहे. हर्षद कपडे चेंज करू नये आणि मला ना हेल्प करा. आपण आपली थार आहे ना मस्तपैकी पुसून काढू. 15 ऑगस्टला कशामध्ये पार्टिसिपेट केलंय तू. मी का सिंगिंग मध्ये. कोणतं गाणं आहे. तिरंगा. म्हण. ती थांब. ओ देश नाही आम्ही ना 3 गाणे पाठ केलेले होते. त्यातून आहे ना जे तिसरं आलं होतं का तिरंगा ते सिलेक्ट झालं. थांब मला थोडा विचार करू दे. बरं ठीक आहे, नंतर म्हणून दाखव. हो लवकर आहे कपडे चेंज करून. हो. आता ना हर्षद पण आलाय मला मदत करायला, त्याचे फेवरेट कपडे घालून. हा चड्डी. ग्लास क्लीनर घे ना. शॅम्पू काढायचा का. नको नको पाणी नाही एवढं. ते ग्लास क्लीनर काढ ना. हे ग्लास क्लीनर आहे ना सगळ्या ग्लासवरती मारतो मी आणि एकदा काचा पुसून घेतो. तू गाडीची ना बॉडी पुस, मी काचा वगैरे पुसतो. डायरेक्ट कपड्यानेच पुसू ना, स्प्रे वगैरे नको मारू ना. स्प्रे मार आणि मग कपड्याने पुसणं. आता ना आमची आरू आणि रितिका भेटायला आलेले. काय खाल्लं रितिका तू. ब्रेड, ब्रेड आणि पीनट बटर, तू काय खाल्लं आरू. बटाट्याची भाजी. बटाट्याची भाजी आणि तू पीनट बटर. बापरे. त्यापेक्षा पण लस भारी त्याचे चॉकलेट तुम्हाला लय आवडतात चॉकलेट. बापले मला नाही आहे. हाय. बरं नेक्स्ट टाइम तुमच्या घरी जेवायला येईल ना मी. कोणाच्या घरी यायचं. आरूच्या की रितिकाच्या. रितिका. रितिकाच्या घरी यायचं का. आणि इथे पण घरी. दोघींच्या घरी जायचं का जेवायला. अच्छा दादा, तुझा अशा ब्लॉग बघितला ना मी, तू तर रडत होता. तुझ्या मम्मीने मारलं होतं तुला. हर्षदचा ब्लॉग बघितला म्हणे, त्याच्यात मम्मीने मारलं म्हणे त्याला आणि रडत होता म्हणे. तुम्ही नसल मार खात ना मग हर्षद सारखा. मी नाही खात. मी पण नाही खात. बघ रे हर्षद, त्या अभ्यास करता मार खात नाही. मी पण अभ्यास करतो. कधी आम्ही झोपल्यावर. हर्षदला डिंपल पडता हास. हे बघा काही आता आहे ना आम्ही गाडी ना कम्प्लिटली पुसलेली आहे. आता आहे ना झाकून टाकू. काय बघताय गाईज. हर्षदनी ना पहिले थार पुसली आणि आता ना त्याची स्कूटर पुसत बसलेला आहे. धुवून काढली आता पुसतोय. गाईज आरुईने इतकं मोठं मॅटर करून ठेवलेलं आहे माहितीये का.
बट जाऊ द्या, आता तो टॉपिक सोडूनच देऊ. त्याच्यामुळेच हा सगळा पसारा झालेला आहे. आणि काय मॅटर केलंय माहिती का, एक महत्वाची गोष्ट हरवलेली तिने. आता ते तुम्ही तिच्या ब्लॉगमध्ये जाऊन बघा. सिरियसली अरे असं काही प्रँक वगैरे नाही ना यार प्लीज यार, मी एवढं परेशान झाले असते का मग प्रँक असतं तर. अभि थोडं मेरे को भी टेन्शन आ रहा, पण जाऊ द्या गाईज. त्या नादात आहे ना पूर्ण इथं पसारा झालेला आहे. आता हे पूर्ण आवरायचं आम्हाला. जाऊ दे, मी तुला बाहेर नेतो. तुझं फेवरेट काय ते सूप प्यायला. चल फेवरेट सूप प्यायला जाऊ आपण. नको, चल मला आवरू दे पहिले. हा, आवरल्यावर जाऊ. आरोही आहे ना खूप जास्त सॅड झालेली आहे, अशी नाराज आहे. आणि मला पण चांगलं वाटत नाही तिला असं नाराज बघून. नको टेन्शन घेऊ, चल ना बाहेर जाऊ ना आपण, रिलॅक्स करू. चल. मला जोपर्यंत ती हरवलेली गोष्ट भेटत नाही ना तोपर्यंत माझं कशातच मन नाही लागणार आहे आता. चल बाहेर जाऊ आपण. तुझं फेवरेट सूप बाजू घालतो मी तुला. चल रे हर्षद, सूप प्यायला जायचं की मूवीला जायचं? घरीच थांबायचं. नाही का, आवरा. हे आवरू एकदा लवकर. चला 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 चला. अरे इतकी शांत बसलेली आहे माहिती का, मला बोलत पण नाहीये, एकदम सायलेंट झालेली आहे. जग सुना सुना लागे, जग सुना सुना लागे. इकडे बघ, क्या हुआ? हाँ कुछ नाही. जाने दे, अगले दिन अपने मोहल्ले में ऐश्वर्या आएगी. चल. तिचं आहे ना असं प्रत्येक गोष्टीमध्ये ना जीव अडकलेला राहतो. कुठलीही गोष्ट असो छोटी मोठी, आणि ती जर हरवली तर तिचं मनच लागत नाही. चल खाली, आपल्याला एक कॉमेडी व्हिडिओ काढायचा आहे. चल. आता आहे ना आम्ही बाहेर चाललेलो आहे आणि एका पोराचं परत पोट दुखतंय, रडायला लागतो लगेच. ते बघ डोळ्यात पाणी आलंय तुझ्या. नाही कुठं आले ते काय नाही. बघ अरे रडतंय की नाही हर्षद? आरोहीच रडती आज. दोघं रडके. हे बघा, घे ब्लॉग घे. कसा घेतो ब्लॉग बघू दे आम्हाला. घे, आमच्या ऑडियन्सला पण कळू दे तू कसा ब्लॉग शूट करतो. हां, तर आता दादा चाललेले बाहेर. बाय बाय दादा. बाय बाय. आणि तोंड बघा त्याचं, तोंड बघा. हे बघा तोंड दाखव इकडे. मग तुम्ही असं म्हणते म्हणून डोळ्यातून पाणी येतं. आम्ही काय म्हणलं तुला? म्हणजे तू रडते म्हणून येतं. नाही, रडतच आहे तू. बरं जाऊ का आम्ही मग? बाय बाय. बाय हर्षद. आता आम्ही ना आपली फेवरेट गाडी घेऊन जाणार आहे, एक्सेल 6. ते ना सन्नाटा क्यू हे. तू नेल आर्ट केलं ना, दाखव. वाव. आईज मी ना खूप दिवसानंतर आपली एक्सेल 6 चालवणार आहे. एक्सेल 6 आहे ना आरोही चालवत असते, त्याच्यामुळे सीट बघा किती पुढं करून ठेवलेलं आहे. विसरलो मी ही गाडी. याच्यात टिकले सांडून ठेवल्या. आरोहीचा आज कम्प्लीट मूड ऑफ आहे, त्याच्यामुळे मूड फ्रेश करण्यासाठी ना मी आपली एक्सेल 6 घेतलेली आहे. खूप चलो. दिवसानंतर चालवत असतील ना एक्सेल 6. लय भारी वाटतंय. रडून पडून आलंच एक पोरग. चलो बेटो. वेलकम आरोही, वेलकम टू एक्सेल 6. खूप दिवसानंतर मी चालवणार आहे आणि तू बाजूला बसणार आहे. नाहीतर मीच चालवत असते आता. आरोहीची गाडी एक्सेल 6. खूप जण आहे ना कमेंट करून मला विचारत होते की एक्सेल 6 विकली का, एक्सेल 6 दिसत का नाहीये. तर काहीच आहे बघा आपली एक्सेल 6. या चलो. आरोही गाडीत आहे ना एकदम शांत बसलेली आहे. आरोही असं गाणं म्हणत असेल, आँख है भरी भरी और तुम विचार चालू आहे माझा आज. मुस्कुराने की बात करते हो. पुढं कसं आहे? पुढचं नाही येत मला पण. आठव काय ते पुढं? भरी भरी और तुम मुस्कुराने की बात करते हो. जख्म है भरे भरे और तुम दिल लगाने की बात करते हो. मिल जाएगी जो खोई हुई चीज है वो मिल जाएगी. जान देना, तेरे पास हीरा है ना, हीरा हीरा तो है पर वो भी चाहिए था ना. कौन? जो मेरा खोया हुआ है वो. दिमाग. आरोही आपण दोघं इथं बसलेलो आहे, ते माकड पाय कुठे गेलं? ते नुसतं वळवळ करते. पहिले मधल्या सीटवर बसते, नंतर मागं जाते, नंतर तिकडं जाते. चालू आहे त्याची कुजबुज. आरोही आज जशी तू सॅड आहे, अशी लास्ट टाइम कधी सॅड झाली होती किंवा मूड ऑफ झाला होता?
माझं ते घड्याळ नाही का ते हरवलं होतं तेव्हा. भेटली होती मग? भेटली होती आपल्या जुन्या घरीच होतं जेव्हा आपण शिफ्ट झालो का नवीन घरी हा. तेव्हा भेटली ती वॉच. आरोहीला ना मी तिच्या आता फेवरेट ठिकाणी घेऊन आलेलो आहे जिथलं सूप आहे ना तिला खूप जास्त आवडतं, मंचाव सूप. बरोबर आहे ना? बरोबर आहे. हरिश्चंद्र, बोलो. तुला पण सूप प्यायचं आहे का? हो. नाही ना, मी मंचाव सूप ऑर्डर केलेलं आहे. हर्षद, अजून काही सांगायचं? नाही मला मंचव सूपच आवडतं. पेस्ट्री? नंतर लास्टला पी सूप म्हणजे मूड फ्रेश होईल. पी ना. तिथे ना एवढी भामट्यासारखी कशाला बघतीये? हर्षद पी. पिलं पण किती वेळचं कसं आहे? एकदम भारी आहे. अरे कसं आहे सूप? मस्त आहे. आम्ही सूप पिलेलं आहे आणि आता आहे ना मस्तपैकी व्हेज पप पण घेतलेलं आहे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे अरे. एका पोरीला आहे ना तिचं फेवरेट मंचाव सूप पण पाजलेलं आहे. बहुतेक तिचा मूड आता चांगला झाला असेल. झाला का? झालं. टन 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 मन असं. टन 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 टन. हर्षद, हा कसा झाला मूड? माझा तर आधीपासूनच फ्रेश होता. हर्षदचा मूड बाहेर निघायचं म्हटलं की फ्रेश होऊन जातो. तुझा मूड कसा आहे? माझा मूड बहुत बढिया. आय एम ऑलवेज फ्रेश. खूप दिवसानंतर आपली एक्सेल 6 चालवतोय ना, तर भरपूर साऱ्या गोष्टी मी गाडीच्या असं विसरूनच गेलेलो आहे. तसं ते कंट्रोल असतील विंडोच्या, परत ते दरवाजा लॉक कसं करायचा, अनलॉक कसं करायचं, भरपूर साऱ्या गोष्टी मी विसरलेलो आहे. आणि हिला आहे ना 5 गेअर आहे, आपल्या बाकीच्या गाड्यांना आहे ना 6 गेअर आहे. आरोही आणि मी ना खूप दिवसानंतर आपल्या शॉपवरती आलेलो आहे. आरोही कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतंय. तुमच्या मागे ना खूप जास्त कामं चालू आहे आणि मेन म्हणजे मी व्लॉगकडे जास्त फोकस करतोय ना, त्याच्यामुळे शॉपवर आहे ना जास्त येणं होत नाही. तर काहीच हे आपलं सह्याद्री मेन्स फॅशन हब फायनली घरी आलेलो आहे. चलो चलो, उद्याच्या कोर्सचं सेशन आहे ना आता मला घे नाही. अमोल, उद्या आपण दोघंच आहे भाई बरं का? तुम्ही किती वाजता जाणार आहे? ऐसा क्यू? नाही मे बी आ सकता हूँ कल. कस काय? मला हाफ डे उद्या. ये मग लवकर, 12 वाजता जाणार आहे आम्ही. हा मग मी 11 वाजता घरी येणार आहे. ठीक आहे, जाऊ मग उद्या. लिभो खाऊन पिऊन आरू आली. आता दिमागात जरा थोडं हा. पडलं तर मी सुचन. पोटात पडलं म्हणायचं एक तुला? ए यार, किन पागल लोगों के साथ रह रहा हूँ यार गाइस मैं. मम्मी थोड्या थोड्या वेळाने की पेस्ट्री आणली आहे, खाली आहे. गाईज आपण विनर काढणार होतो जो सगळ्यात जास्त कमेंट करतो आपल्या व्लॉगला. असं प्रत्येक महिन्यामध्ये एक विनर काढणार होतो. लास्ट महिन्याचा विनर होता मैत्री बनसोडे व्लॉग, बट अजूनपर्यंत आम्हाला आहे ना त्याचा ॲड्रेस पण भेटलेला नाही, काहीच नाही ना कॉन्टॅक्ट नंबर. त्याच्यामुळे आम्ही ना त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. सो आपण आहे ना असं डिसाईड केलेलं आहे की आता नवीन विनर काढणार आहे. अँड गाईज आपण प्रत्येक महिन्यामध्ये विनर काढणार आहे. म्हणजे सगळ्या सबस्क्रायबरला चान्स आहे की आम्ही त्यांना भेटणार आहे आणि त्यांना गिफ्ट पण देणार आहे. सो सगळ्यांना हा चान्स भेटणार आहे आणि आपण आहे ना विनर अनाऊन्स करणार आहे उद्याच्या व्लॉगमध्ये. सो उद्याचा व्लॉग देखील नक्की बघा आणि आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू, टेक केअर. कमेंट करा आणि विनर व्हा.